नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोडवे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लोडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील चौथं प्रकरण ते म्हणजे भौमितिक रचना या प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण काही बेसिक रचना, मूलभूत रचना पाहिल्या की ज्यांचा उपयोग आपल्याला पुढील रचनांसाठी होणार आहे. आजच्या भागात आपण समरूप त्रिकोण कसा काढणे आणि वर्तुळ स्पर्शिका कशी काढणे या रचना पाहणार आहोत. समरूप त्रिकोण म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे. दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा त्यांच्या तीनही संगत बाजू प्रमाणात असतात आणि त्यांचे तिन्ही संगत कोन एकरूप असतात. एकरूप असणे आवश्यक आहे, म्हणजे एकरूप असतात. तर या ठिकाणी बघा, या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल की त्रिकोण जो पहिला त्रिकोण जो आहे ACB व त्रिकोण ADEF मध्ये संगत बाजू ज्या आहेत त्यांच्यावर खुणा केलेल्या आहेत. एक सिंगल, नंतर डबल मार्किंग आहेत, ट्रिपल मार्किंग आहे. हे दोन तुम्हाला त्रिकोण दिसतात, हे एकरूप आहेत. पहिले दोन त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत. पण समरूप म्हणजे काय? बाजूच्या आकृतीतले दोन त्रिकोण पहा. बाजूच्या आकृतीतील त्रिकोणामध्ये दोन बाजू दिलेल्या आहेत, 3 आणि 4, आणि कर्ण दिलेला नाहीये. तुम्हाला पायथागोरस प्रमेयानुसार नक्की माहिती असेल की तो कर्ण जो आहे तो 5 असणार आहे. आणि तो दुसरा त्रिकोण आहे त्याच्या बाजू दिलेल्या आहेत 6 आणि 8. नीट निरीक्षण केलं असं तुम्हाला असं दिसेल की त्या बाजू ज्या आहेत पहिल्या त्रिकोणाशी प्रमाणात आहेत. पहा, आहेत की नाही प्रमाणात? इथे ह्या बाजू प्रमाणात आहेत. 3च्या दुप्पट 6 आहे, 4च्या दुप्पट 8 आहे, म्हणजे इथे नक्की ही बाजू जी आहे ती 5च्या दुप्पट 10 असणार आहे. म्हणजे बाजू प्रमाणात आहेत आणि कोन मात्र एकरूप आहे. हा कोन काटकोन आहे, हाही कोन काटकोन आहे आणि इतरही कोन एकरूप असणार आहेत. मग अशा प्रकारे जर समरूप त्रिकोण आपल्याला काढायचे असतील, एकरूप त्रिकोण काढणं सोपं आहे. अशा प्रकारे एक समरूप त्रिकोण काढायचे असतील तर ते आपण काढू शकतो. आपल्याला बाजूंचं प्रमाण दिलं असेल तर, किंवा बाजूंच्या लांबी कोण दिला असेल तर समरूप त्रिकोण काढता येतात. पाहूया आपण कसे काढायचे. समरूप त्रिकोण काढण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत. एका त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतात त्याच्याशी समरूप दुसरा त्रिकोण काढता येतो. एका त्रिकोणात 2 बाजू आणि 1 समाविष्ट कोन किंवा असमाविष्ट कोन, म्हणजे फक्त मी एक कोन दिला असता आपल्याला समरूप त्रिकोण काढता येतो. आणि तिसरी जी शक्यता आहे ती म्हणजे 2 समरूप त्रिकोण एकात एक असतील, अशा प्रकारे की त्यांचा एक शिरोबिंदू सामायिक असेल तर त्रिकोण काढणे. पाहूया आपण ही पहिली रचना जी आहे ती एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू किंवा 2 कोन आणि 1 बाजू यातली मी एक रचना घेतलेली आहे की 2 बाजू आणि 1 कोन, अशा प्रकारे मी रचना घेतली आणि त्रिकोण काढायचा आहे. काय दिलेलं आपल्याला माहिती पाहूया आपण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण आहे DEF. ABCच्या AB बाजू आणि BC बाजू दिलेल्या आहेत. ह्या दोन बाजू दिलेल्या आहेत आणि कोन दिलेला आहे, कोन B 45 डिग्री दिलेला आहे. म्हणजे हा बाकोबा प्रकारचा झाला. आणि त्याबरोबर तुम्हाला 2 त्रिकोणांच्या बाजूंचं प्रमाण दिलंय, त्यावरून त्रिकोण DEF काढायचा आहे. प्रथम तुम्हाला विश्लेषण या ठिकाणी यासाठी दिलंय की कशा प्रकारे रचना करायची आहे. प्रथम आपण त्रिकोण ABC काढणार आहोत. हा आहे तुमचा त्रिकोण ABC की ज्यामध्ये तुम्हाला कोन दिलेला आहे, 50 अंशाचा कोन दिलेला आहे आणि या बाजू दिल्या आहेत. पण आता दुसरा त्रिकोण काढताना आपण काय करणार आहोत, दुसरा त्रिकोण कसा काढायचा त्यासाठी आपण थोडस एक कॅल्क्युलेशन करूया. एक मिनिट. इथे आपण काय कॅल्क्युलेशन करणार आहोत की आताच तुम्हाला मी सांगितलं की समरूप त्रिकोण जे आहेत त्या समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात. मग इथे आपल्याला दिलेलं आहे ते की त्रिकोण ABC याच्याशी समरूप त्रिकोण आहे DEF. आता मी एक त्रिकोण माझा मूळ त्रिकोण काढला त्या बाजू दिलेल्या असल्यामुळे, तर मला दुसरा त्रिकोण काढायचा आहे ना, त्याच्या बाजू मला माहित नाहीये आणि त्यामुळे पहिल्या त्रिकोणाच्या ज्या बाजू दिल्या आहेत त्यानुसार मला दुसऱ्या त्रिकोणाच्या प्रथम बाजू काढायच्या आहेत. कोन तर आपल्याला एक माहिती आहे, बघा हा कोन तुम्हाला दिलेला आहे, बरोबर ना, परंतु बाजू आपल्याला माहित नाहीये दुसऱ्या त्रिकोणाच्या. मग आपण
समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात हे तुम्हाला माहित आहे. त्या गुणधर्मानुसार आधी बाजूंचं आपण प्रमाण लिहूया. त्रिकोण ABC ची बाजू AB, तिचं गुणोत्तर असणार दुसऱ्या त्रिकोणाची बाजू DE बरोबर, किंवा त्या दोन बाजू प्रमाणात असणार आहेत. त्यानंतर बाजू BC प्रमाणात असणार आहे बाजू EF बरोबर, आणि तिसरी बाजू AC जी आहे ती असणार आहे बाजू DF बरोबर प्रमाणात. आणि ही तिन्ही गुणोत्तर समान असणार आहेत कारण त्रिकोण समरूप आहेत. त्यातलं आपल्याला एक गुणोत्तर दिलंय बघा, उदाहरणार्थ BC भागिले EF दिलेलं आहे. आणि BC भागिले EF म्हणजे बाकीचे गुणोत्तर पण तेवढीच ना, त्यामुळे 2:3 हे आपल्याला माहित आहे. यातनं आपल्याला ज्या बाजू आता दिलेल्या आहेत त्यांच्या आपण किमती घालूया. AB 5.2 दिलेली आहे, म्हणजे तिन्ही आता गुणोत्तर समान आहेत. आपल्याला जी बाजू आता हे गुणोत्तर आहे, फॉर एक्झाम्पल AB/DE, त्याचं AB दिलेलं आहे म्हणजे आपण DE काढू शकतो. दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे पहा, या उदाहरणामध्ये इथे BC दिलेलं आहे म्हणजे BC दिल्यामुळे आपण EF काढू शकतो. AC गुणोत्तर लिहायची गरज नाही कारण दोन बाजू माहित झाल्या भरपूर आहे. मग आपण पहिलं गुणोत्तर लिहूया. त्यामुळे AB भागिले DE बरोबर, AB ची आपल्याला किंमत माहित आहे. AB किती दिलेली आहे 5.2 भागिले DE बरोबर गुणोत्तर आहे 2:3 किंवा 2/3. मग आता इथे म्हणून आपण तिरकस गुणाकार करूया. म्हणून DE बरोबर 5.2 गुणिले 3 भागिले 2 बरोबर ना. आता इथे भाग लावूया. इथे 26 दुने 52, भाग लावून येणार आहे 2.6 गुणिले 3. 2.6 गुणिले 3 गुणाकार करूया. हा गुणाकार येणार आहे 3 18 चे 8, आजचा 1, 3 दुने 6 आणि 1 7. म्हणजे आपल्याला DE बाजू मिळालेली आहे. किती मिळालेली आहे? DE बरोबर 7.8 मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला जो दुसरा त्रिकोण काढायचा आहे त्याची DE बाजू तुम्हाला मिळालेली आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरी BC दिलेली आहे, त्यामुळे आपण हे गुणोत्तर लिहूया. म्हणजे BC भागिले EF बरोबर गुणोत्तर पुन्हा तेवढंच आहे 2/3. आणि आपल्याला बाजू माहित आहे. BC बाजू किती आहे इथे मी लिहायला विसरले, आपण पुढे लिहूया. BC दिलेली आपल्याला 4.6 भागिले EF आपल्याला माहित नाही. EF आपल्याला माहित नाही. ठीक आहे. इथे पुन्हा मी तिरकस गुणाकार करणार आहे. सॉरी, म्हणून चिन्ह देण्यात तिथे मी या ठिकाणी, म्हणून EF बरोबर तिरकस गुणाकारामध्ये येणार आहे 4.6 गुणिले 3 भागिले 2 है ना. त्यामुळे भाग लावूया. इथे 2 दुने 4, 2 6, 23 दुने 46, त्यामुळे 2.3 गुणिले 3. गुणाकार किती येतो बघा, 2.3 गुणिले 3 येणार 3 3 9 आणि 3 दुने 6. म्हणजे आपल्याला इथे EF ची किंमत मिळालेली आहे. EF बरोबर किती मिळालेली आहे 6.9 बरोबर. आता मग EF आपल्याला कळलेला आहे. हा आपला मूळ त्रिकोण आहे बरोबर. ह्या मूळ त्रिकोणाच्या तुम्ही बाजूंची लांबी लिहा पाहिजे तर ही आहे 5.2 सेंटीमीटर. कोन आपल्याला दिलेला आहे 45 डिग्री दिलेला आहे आणि BC दिलेली आहे 4.6. ठीक आहे. आणि हा मूळ त्रिकोण प्रथम आपण काढून घ्यायचा आहे. आणि ह्या बाजू तुम्हाला आता दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन मिळालेल्या आहे. DE आणि EF आपल्याला ह्या बाजू मिळालेल्या आहेत बघा. ही आहे आपली DE आणि ही आहे EF. यावरून आपण आपला दुसरा त्रिकोण कसा काढायचा ते पाहू. आता आपण समरूप त्रिकोणांच्या रचनेचा आधार घेऊन, जो समरूप त्रिकोणांचा गुणधर्म आहे त्याचा आधार घेऊन एका त्रिकोणात 3 बाजू किंवा 2 बाजू आणि 1 कोन दिला असता त्याच्याचे समरूप त्रिकोण काढूया. मग अशा आपण बाजू प्रमाणात असतात त्या नियमानुसार बाजू आपण काढलेल्या आहेत. आपल्याला बाजूंचं प्रमाण दिलं होतं 2:3 आणि ABC त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. AB 5.2, BC 4.6 आणि मेजर कोन B 45 डिग्री दिलेला आहे. ते पहा मेजर कोन 45 डिग्री. आणि दुसरा आपण जे प्रमाणाचं गुणोत्तर वापरून आपण DF त्रिकोणाच्या बाजू काढलेल्या आहेत. प्रथम आपल्याला दिलेला आपला मूळ त्रिकोण काढायचा आहे. प्रथम आपण मूळ त्रिकोण काढूया. मूळ त्रिकोणाचा पाया कोणता घ्यायचा आहे? रफ आकृती आपण मगाशी काढलेलीच आहे. BC पाया घेऊया आपण 4.6. बघा या पट्टीच्या साहाय्याने मी पाया BC घेत आहे 4.6. 4.6 माप लहान असल्यामुळे तुम्हाला इथे लहान दिसतील. हा मी लिहिते पाया BC. ठीक आहे. आता AB आहे 5.2
पण कोन बी दिलेला आहे 45 डिग्री. त्यामुळे आपण आधी कोनमापकाच्या साह्याने 45 अंश मापाची मार्किंग जी आहे ती करून घेऊया. 40 आणि 5 45 इथे 45 मापाच्या कोनाची आपण एक रेषा किंवा आपण किरण काढूया. हा बघा मी किरण काढलंय, तुम्हाला दिसत आहे आकृतीमध्ये. आता ह्या किरणाचं माप किती असणार आहे, याच्यावर कुठेतरी ए पॉइंट आहे, मग तो आहे 5.2 अंतरावर. त्यामुळे आपण कंपासच्या साह्याने पट्टीवरून 5.2 माप घेऊ शकतो. आपण 5.2 अगदी बरोबर घ्यायचं आहे. पहा इथे 5.2 घेतलेला आहे. पुन्हा तुम्हाला दाखवते, पहा इथे दिसत असेल तुम्हाला, पट्टीवर मी माप घेतलेलं आहे 5.2. आता हे 5.2 मापाची आपण इथे मार्किंग करूया. इथे इथपर्यंत अंतर, पेन्सिलची खुणा तुम्हाला ठळक दिसत नसेल, हे बघा ही खुणा इथे आहे अशी पेन्सिलची खुणा असल्यामुळे मी थोडं जरा ठळक करत आहे. इथे हा तुमचा पॉइंट आहे ए. आणि आता आपण ए आणि सी जोडणार आहोत. हा तुमचा झाला मूळ त्रिकोण. हा झाला मूळ त्रिकोण, ज्यामध्ये BC आहे 4.6 सेंटीमीटर, AB आहे 5.2 सेंटीमीटर आणि हा कोन जो आहे तो कोन आपल्याला दिलेला आहे कोन B बरोबर 45 डिग्री. ठीक आहे. आता आपल्याला त्याला समोरच जो त्रिकोण आहे दुसरा त्रिकोण आहे DEF, तो काढायचे. प्रमाणाच्या गुणधर्मानुसार आपण त्यांच्या बाजू काढलेल्या आहेत. पहा DE बाजू आहे 7.5, EF आहे 6.9 आणि कोन समरूप त्रिकोणांचे एकरूपच कोन तोच राहणार. आता गुणोत्तर आपल्याला 2:3 दिलं होतं. याचा अर्थ पहिला त्रिकोण जो आहे त्याच्यापेक्षा दुसरा त्रिकोण नक्कीच मोठा असणार आहे. तर काढूया आपण. EF बाजू पाया घ्यायचा आहे, कारण समरूप बाजू प्रमाणात BC ची प्रमाणात कोणती आहे त्याची BC भागिले EF. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला पाया EF हा पाया घ्यावा लागणार आहे. EF पाया 6.9. पहा इथे मी पाया 6.9 घेत आहे. मी पाया घेतला. हा आपला EF आहे. पुन्हा इथे कोन 45 डिग्रीचं आपण काय करणार आहोत, मार्किंग करणार आहोत. कोन 45 डिग्री मार्किंग करण्यासाठी कोनमापकामध्ये मी बरोबर 45 अंशाचा कोन या ठिकाणी मार्क केला. आता मी इथे बाजू काढते. ही बाजू किंवा आपण किरण म्हणूया, ही बरोबर 45 अंशाचा कोन करत आहे. आणि आता हिच्यावर मला किती लांबी घ्यायची आहे, तिसऱ्या बिंदूची लांबी 7.5. तर कंपासच्या साह्याने पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, कंपासच्या साह्याने मी पट्टीवर 7.5 एवढं अंतर घेत आहे. हे पहा बरोबर पाहिलं तुम्ही, हे अंतर बरोबर अगदी 7.5 आहे. पुन्हा एकदा पहा 7.5 आणि मी कंपासचं टोक E वर ठेवून इथे 7.5चा बरोबर मार्किंग इथे करणार आहे. ठळक करते मी थोडा मार्किंग, दिसत असेल तुम्हाला मार्किंग. आणि आता मी काय करणार आहे, हे जे मार्किंग आहे त्या ठिकाणी आपला तिसरा बिंदू आहे D बिंदू आहे. आपण हा D बिंदू आणि F बिंदू जोडूया. अशा प्रकारे आपण दिलेल्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण काढलेला आहे. या ठिकाणी ही रचना जी आहे, इथे हा कोन 45 डिग्री आहे. ही रचना जी आहे त्यामध्ये 2 बाजू व समाविष्ट कोन दिलेला होता. मग 3 बाजू दिल्या असतील तरी सुद्धा आपण त्रिकोण अशा प्रकारे समरूप त्रिकोण काढू शकतो. आणि काढल्यानंतर त्याच्या बाजूंच्या लांबी लिहायच्या आहे. 6.9 सेंटीमीटर EF आहे आणि DE आहे 7.5 सेंटीमीटर. तर समरूप त्रिकोण बाजू दिल्या असता कशा काढायचं हे आपण या रचनेमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण 2 समरूप त्रिकोण अशा रीतीचे आहेत की एक शिरोबिंदू त्यांचा सामायिक आहे. तर अशा वेळेला त्रिकोण कसा काढायचा, पहा इथे लिहिलंय. रचना आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR, ज्यामध्ये त्रिकोण PQR ची तुम्हाला दिलेली आहे बाजू 4.2 सेंटीमीटर, PR दिले 4.8 आणि PQ दिले PQ 4.2, QR 5.4 व PR 4.8 अशा तुम्हाला बाजू दिलेल्या आहेत.
आणि गुणोत्तर दिलेलं आहे PQ अपॉन LT, तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा असं म्हटलेलं आहे. तिथे प्रथम या ठिकाणी हे महत्वाचं आहे गुणोत्तर. तुम्हाला बाजू दिलेल्या आहेत पहिल्या त्रिकोणाच्या, अगदी बरोबर. हा बघा, हा माझा आहे पहिला त्रिकोण. हा प्रथम आपण पहिला त्रिकोण पाहूया. त्याची नावं आहेत PQ आणि R, बरोबर. आणि दुसरा जो त्रिकोण काढायचा आहे त्याचा शिरोबिंदू एक R शिरोबिंदू दोघांमध्ये सामायिक आहे. मग पहिला त्रिकोण मी समजा काढला 5.4, 4.2 आणि 4.8 बाजू घेतल्यावर, आणि मला इथे गुणोत्तर पाहायचंय. हे गुणोत्तर जे आपलं आहे PQ अपॉन LT, PQ ही पहिल्या त्रिकोणाची बाजू आणि त्याच्याशी संगत दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू पाहूया आपण. दुसऱ्या त्रिकोणाचा जो बाजू आहे दुसऱ्या त्रिकोणावरती तुम्हाला दिसतोय LT. तर असा मी मोठा का काढला आहे, तर PQ ही पहिल्या त्रिकोणाची बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू LT यांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे 3:4. या प्रमाणावरून तुमच्या लक्षात येईल की पहिल्या त्रिकोणाची जी बाजू आहे तिचं प्रमाण आहे 3 आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूचं प्रमाण आहे 4. याचा अर्थ हा दुसरा त्रिकोण मोठा आहे. आणि हे एका बाजूचं प्रमाण दिलंय PQ अपॉन LT, म्हणजे इतर दोन बाजूंचंही प्रमाण तेच असणार आहे. PQ आणि LTचं आपल्याला प्रमाण दिलंय, बरोबर ना. तर इतर बाजूंचंही प्रमाण तेच असणार आहे. आणि म्हणून त्या प्रमाणानुसार आपण प्रथम पहिला त्रिकोण काढायचा आणि गुणोत्तरानुसार अर्थात 3:4 म्हणजे PQ 3 आणि LT 4 म्हणजे RQ 3 आणि RT 4 इथपर्यंत 4. इथपर्यंत 4 म्हणजे हे 3 भाग, स्केल फॅक्टर नुसार हा 3 भाग आणि हा 1 भाग. म्हणजे आपल्याला दिलेल्या रेषेचे गुणोत्तर विभागणी करणे ह्या नियमाप्रमाणे आपण ह्या समरूप त्रिकोणांची रचना करणार आहोत. आता इथे गुणोत्तर 3:4 आहे, म्हणजे पहिला त्रिकोण छोटा आणि दुसरा मोठा. आता पहिला त्रिकोण मोठा आणि दुसरा लहान असेल तरीही आपल्याला त्रिकोण काढता येतो. तशाच प्रकारे बघा, पहिला एक त्रिकोण जो आहे तो काढायचा. या ठिकाणी मी तुम्हाला कोन दिला, दोन बाजू आणि कोन दिलेला आहे 50 डिग्री, आणि त्यानुसार गुणोत्तर दिला तर MA अपॉन HA. MA म्हणजे ही बाजू MA आणि ह्या त्रिकोणाची बाजू आहे HA. पहा आता गुणोत्तर बघा 7/5. यावरून काय दिसतंय, आपला जो गुणोत्तर जे आहे ते M जे आहे याप्रमाणे बघा, MA 7 आणि HA 5, म्हणजे पहिल्या त्रिकोणाची बाजूचं प्रमाण मोठं आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूचं प्रमाण लहान आहे. त्यामुळे दुसरा त्रिकोण हा जी मी इथे बाजू जी तुम्हाला काढलेली दिसते तिथपर्यंत हा आला बघा. हा पूर्ण जो आहे AHE जो आपल्याला सांगितलेला आहे तो आहे दुसरा त्रिकोण. आणि मग ह्याचं कसं रचना करायची पाहूया आता आपण पुढच्या भागात. आता आपण समरूप त्रिकोण काढायची रचना पाहूया. एक सामायिक शिरोबिंदू दिला असता त्रिकोण कसा काढायचा. दोन्ही त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे, मग अशी आपण पाहिलंच आहे. इथे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR या ठिकाणी दिलेला आहे. त्रिकोण PQR च्या बाजू दिलेल्या आहेत PQ, QR व PR, आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण LTR. त्यामुळे दोघांमध्ये R हा बिंदू सामायिक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे इथे मी कच्ची आकृती काढली बघा, त्यामध्ये R हा बिंदू सामायिक येण्यासाठी R हा मी इथे खाली घेतलेला आहे. आणि मूळ त्रिकोण PQR, आता मूळ त्रिकोण PQR आहे, मग नंतरचा त्रिकोण मोठा असेल त्यापेक्षा की लहान असेल हे गुणोत्तरावरून ठरवायचं आहे आपल्याला. इथे पहा गुणोत्तर दिलेलं आहे. त्रिकोण PQR व LTR मधल्या ज्या समरूप बाजू आहे, तुम्हाला माहीत आहे की बाजू समरूप असतात, दोन समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात. त्यामुळे PQ आणि LT यांचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे 3:4. हे गुणोत्तर आहे बाळांनो, त्या बाजू नाही आहे. ज्या अर्थी गुणोत्तरामध्ये अंश लहान आहे, जी त्रिकोण PQR च्या PQ बाजूची संबंधित संख्या आहे ती लहान आहे, त्या अर्थी पहिला त्रिकोण आपला लहान आहे आणि नंतरचा त्रिकोण छेदस्थांची संख्या मोठी असल्यामुळे नंतरचा त्रिकोण मोठा आहे. हे आपल्याला गुणोत्तरावरून ठरवायचं आहे. त्यामुळे प्रथम मूळ त्रिकोण PQR काढायचा आहे. ही पहा कच्ची आकृती तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी PQR त्रिकोण मी काढणार आहे. PQR मध्ये मी R का खाली घेतलं तुमच्या लक्षात आलं असेल, कारण दोघांमध्ये R सामायिक आहे. आणि मग P आणि Q मी वरती घेतले, त्यामुळे PQR दिलेल्या बाजू लिहूया आपण इथे रफ आकृतीमध्ये. RQ दिलेली आहे 5.4, पहा या ठिकाणी 5.4 सेंटीमीटर. PR दिलेली आहे 4.8 आणि PQ दिलेली आहे 4.2. हे प्रथम आपण काढूया. मूळ त्रिकोण आधी काढूया आपण, पाहूया.
आर क्यू आपण घेऊया पाया 5.4. ही मी पाया काढलेला आहे 5.4 आर क्यू. नंतर आर पी आहे 4.8. तर मी कंपासमध्ये 4.8 अंतर घेणार आहे. पहा या ठिकाणी पट्टीच्या साहाय्याने कंपासमध्ये 4.8 अंतर घ्यायचं आहे. आणि आर वर कंपासचं टोक ठेवून एक इथे चाप काढायचा आहे. दुसरं अंतर आहे पी क्यू आहे 4.2. ते आपण काढूया. पी क्यू 4.2. क्यूवर कंपासचं टोक ठेवून आपण पी क्यूला पहिल्या चापाला छेदणारा आपण दुसरा चाप काढूया. पहा या ठिकाणी हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्यांचा, आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शनच्या ठिकाणी मी जोडून प्रथम आपला पहिला त्रिकोण पूर्ण करणार आहे. हा आपला पहिला त्रिकोण झाला, मूळ त्रिकोण झाला पी क्यू आणि आर. आता दुसरा त्रिकोण आहे, त्याची बाजू पी क्यूशी समरूप आहे. पी क्यू बाजू अतिशय समरूप आहे, जी प्रमाणात आहे. तिचं प्रमाण दिलं आहे 4. म्हणजे पी क्यू बाजूचं 3 आहे, पी क्यू 3 आहे आणि हे 4 आहे. लक्षात ठेवा बाळांनो, ह्या आकृतीवरून तुम्हाला सांगते मी, पी क्यू आणि एल टी ह्या दोघांचं प्रमाण दिलं आहे. ही बाजू आणि ही बाजू यांचं प्रमाण दिलं आहे 3:4. जेव्हा त्रिकोण समरूप असतात तेव्हा इतर बाजूंचं प्रमाणही तेवढंच असतं. इतर बाजूंचं प्रमाण म्हणजे जसं पी क्यू आणि एल टी दिलं आहे त्याचप्रमाणे क्यू आर भागिले टी आर यांचंही गुणोत्तर तेवढंच असणार आहे, आणि पी आर भागिले त्याशी संबंधित जी आहे किंवा तिचं गुणोत्तरसुद्धा तेवढंच असणार आहे. संगत बाजू, संबंधित म्हणजे संगत बाजू. म्हणजे क्यू आर ही बघा, ही क्यू आर आणि टी आर यांचं गुणोत्तर 3:4. त्याचप्रमाणे पी आर आणि एल आर यांचंही गुणोत्तर 3:4. म्हणजे हे आर क्यूचे 3 भाग, क्यू आर म्हणजेच आर क्यूचे 3 भाग आणि आर पासून टी पर्यंतचे 4 भाग. म्हणजे हा आहे 1 भाग आणि हे आहे 3 भाग. हा 1 भाग आणि 3 भाग असं हे गुणोत्तर आहे. 3 जे असं आपण पाहिलं तर 3:1, पण टोटल बाजूचं गुणोत्तर मूळ बाजूशी आहे 3:4. म्हणजे आपल्याला हा जो आर क्यू जो आहे त्याच्या पुढे आपली बाजू 1 भाग आहे. पुढे किती आहे? याच्या पुढे 1 भाग आहे. आर क्यूच्या पुढे कोणाची बाजू? त्रिकोण एल टी आरची. तसंच वरती सुद्धा. आणि त्यामुळे आपल्या ह्या मूळ बाजू ज्या आहेत त्या आपल्याला थोड्या वाढवाव्या लागणार आहेत. इथे आपण वाढवूया ही, आणि ही वरती सुद्धा इथे वाढवूया. आता हे 3:1 प्रमाणात आपल्याला गुणोत्तर करायचं आहे किंवा भाग करायचे आहेत आपल्याला याचे. हा 3 भाग आणि हा 1 भाग. मग कसं करणार? त्यासाठी तुम्हाला मागील गुणोत्तरामध्ये विभाजन करणे हे जे आपण रचना पाहिली त्या रचनेप्रमाणे इथे आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. आपल्याला किती भाग करायचे आहेत एकूण? 3:1. म्हणजे इथे 3 आणि हा 1 म्हणजे 4 भाग आपल्याला करायचे. कसं करणार 4 भाग? आपण कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन, ठराविक अंतर घेऊन 1, त्यानंतर 2, 3 आणि 4 भाग या ठिकाणी असे करायचे आहेत. आता हे 4 भाग केल्यानंतर प्रथम तुम्ही हे 4 भाग करून घ्यायचे आहेत एकूण. आता हे 4 भाग आपण केलेले आहेत. ह्या 4 भागापैकी तर पहिला त्रिकोण जो आहे तो आपला कुठल्या भागावर संपत आहे? पहा, पहिला त्रिकोण आपला जो संपत आहे तो 3ऱ्या भागावर ना, 3:4 आहे. त्यामुळे हे आपण आधी ह्यांना आपण नावं देऊया. आपण हा समजा आहे R1, R2, R3 आणि R4. बरोबर. आता पहिला जो त्रिकोण मूळ त्रिकोण PQR हा 3ऱ्या भागावर संपतोय. बरोबर. हा पुढचा 1 भाग पुढच्या त्रिकोणाचा आहे जो आपल्याला बनवायचा आहे. त्यामुळे आपण प्रथम काय करणार आहोत? ह्या R3च्या ठिकाणी इथे आपण हे जोडणार आहोत. ठीक आहे, जोडला. आता याला समांतर रेषा, ही जी आपण काढलेली रेषा तुम्हाला R3Q जी दिसत आहे, R3Q ला समांतर रेषा पुढे काढायची आहे. समांतर रेषा काढण्यासाठी तुम्हाला
काय करायचं आहे, समांतर रेषेला छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात ह्या नियमाचा उपयोग करायचा आहे आणि संगत कोन एकरूप असतात ह्या नियमाने कॉपी अँगल करायचा आहे. म्हणजे आपल्याला एकरूप कोन काढायचा आहे. कसं काढायचं पहा, हा जो कोन आहे त्या कोनाला एकरूप कोन मी इथे काढणार आहे. तर हा कोन आधी किती वेळा बघूया. मग ह्याला एकरूप कोन काढण्यासाठी कृती अशी आहे की दिलेल्या कोनाला प्रथम एक चाप काढायचा, तसाच चाप या R4 वर ठेवून काढायचा आहे. समांतर रेषेना छेदिकेने छेदले असता हे होणारे संगत कोन आहेत. आता ह्याचं माप बघायचं किती आहे ते, इथून इथपर्यंत ह्या कोनाचं माप बघायचं आहे. किती त्याची, म्हणजे आपण रेडियस म्हणू, आपण किती त्याची रुंदी ह्या कोनाची आहे, बरोबर तेवढीच रुंदी ह्या कोनाची आपण घ्यायची आहे. पाहू इथे ॲडजस्ट, हां ठीक आहे. इथून मी आता काय करणार आहे, इथे मार्क करणार आहे. बरोबर तुम्हाला दिसत असेल, मार्किंग दिसत असेल, मी इथे मार्क केलेलं आहे. पहा या ठिकाणी इथे हा तुम्हाला पॉईंट दिसत आहे का, हा पॉईंट आहे इथे बघा. मग ह्या पॉईंटवर मी काय करणार आहे, बरोबर हा कोन आणि हा कोन हे दोन संगत कोन झाले, कारण ह्या दोन समांतर रेषा आहेत. म्हणून इथे बरोबर मी ह्या पॉईंटवर इथे समांतर रेषा काढणार आहे. या दिलेल्या रेषेला मी समांतर रेषा काढणार आहे. पहा दिसते तुम्हाला, इथे मी समांतर रेषा काढली. आता ज्या ठिकाणी ही रेषा इथे छेदली आहे त्या ठिकाणी तुम्ही मूळ आकृतीत बघा, हा बिंदू आहे टी, LTR त्रिकोणाचा बिंदू आहे टी, बरोबर. आता R मिळाला, T मिळाला, इथे कुठेतरी आता L असणार आहे ह्या पोझिशनमध्ये. मग काय करायचं आहे, L काढायला ही जी रेषा आहे तिला PQ ला समांतर रेषा आपण इथे काढायची. पुन्हा इथे अँगल कॉपी कन्स्ट्रक्शन यूज करायचं. अँगल कॉपी म्हणजे काय, हा जो अँगल आहे बरोबर तेवढाच अँगल काढायचा आहे. संगत कोन जे आहेत रेषा समांतर असल्या की समान असतात, त्या नियमाचा वापर करून मी या कोनाशी एकरूप कोन इथे काढणार आहे. एक चाप काढला. आता बरोबर हा चाप किती माप दाखवतो पाहूया. बरोबर तेवढ्याच मापाचा इथे मार्किंग करूया आपण. पहा मी इथे मार्किंग केलेलं आहे. मला इथे हा पॉईंट मिळालेला आहे आणि मी आता हे दोन पॉईंट जोडणार आहे. पहा या ठिकाणी मी पॉईंट जोडले, हे पॉईंट जोडले, मला हा मिळाला L हा बिंदू. दिसते तुमच्या लक्षात आलं असेल रचना कशी आहे ती. इथे आपण मूळ त्रिकोण हा काढलेला हा आहे PQR, हा जो मूळ त्रिकोण आहे आणि त्यानंतर RLT हा नंतर त्याला समरूप त्रिकोण जो आहे तो आपण इथे काढलेला आहे. ही पाहिली आपण एक रचना ज्यामध्ये गुणोत्तर 3:4 होतं, म्हणजे पहिला त्रिकोण लहान नंतरचा मोठा, बरोबर. आता आपण रचना पाहूया तशीच रचना पण गुणोत्तर 7:5 आहे. AMT व त्रिकोण AHE दिलेले आहेत. त्रिकोण AMT व AHE मध्ये AM 6.3, त्रिकोण AMT मध्ये AMTच्या बाजू दिलेल्या आहे 6.3, त्यानंतर AT दिलेली आहे 5.6 आणि हा कोन दिलेला आहे बघा TAM कोन. दोघांमध्ये A हे अक्षर समान आहे, दोघांमध्ये A अक्षर समान आहे, त्यामुळे A मी कॉमन घेतला पहा. आणि मग AMT ची उरलेली अक्षर AMT आणि AHE अशा प्रकारे. आता तुमच्या लक्षात आलं असेल कुठला मूळ त्रिकोण आहे, जो लाल आहे तो मूळ त्रिकोण आहे मोठा, कारण गुणोत्तर पहा. गुणोत्तर त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंचं AM/H जे गुणोत्तर दिलेलं आहे ते 7:5 आहे. या गुणोत्तरावरून तुमच्या लक्षात येत असेल AM ही पहिल्या मूळ त्रिकोणाची बाजू तिचा प्रमाण आहे 7 आणि दुसऱ्या समरूप त्रिकोणाची बाजूचं प्रमाण आहे 5, म्हणजे नंतरचा त्रिकोण हा लहान आहे. कच्ची आकृती, कधीही कच्ची आकृती आधी काढायची असते. तर प्रथम आपण काय करूया, आपला मूळ त्रिकोण काढूया AMT. याच्या बाजू आपल्याला दिलेल्या आहे AM 6.3, AT 5.6 इथे मी लिहिलेले आहेत बघा. कच्च्या आकृतीमध्ये प्रमाणही लिहायचं की ज्यामुळे आपल्याला आकृती काढायला सोपं जातं. तर इथे मी AM बाजू काढणार आहे 6.3 लांबीची, 6.3. लांबीची मी बाजू काढलेली आहे AM. ठीक आहे. आता आपल्याला इथे कोन दिलेला आहे, इथे कोन दिलेला आहे. लक्षात ठेवा मूळ त्रिकोण जो काढायचा आहे तो 3 बाजू असतात त्रिकोण काढणे,
किंवा 2 बाजू आणि एक कोन दिला असा त्रिकोण काढणे म्हणजे सोपी रचना असते। त्याप्रमाणे जो त्रिकोण म्हटलाय तो त्रिकोण तुम्ही प्रथम काढायचाच आहे। आता इथे मी 50 कोन दिलेला आहे। कोनमापकाच्या साहाय्याने मी TAM जो कोन आहे तो 50 मापाची त्याची मार्किंग करून घेणार आहे। पहा या ठिकाणी मी मार्किंग केलेली आहे आणि आता आपण तो कोन करणारी प्रथम रेषा काढूया। ठीक आहे, आता ह्या रेषेवर जी आपण रेषा जे काढलेली आहे की आपण किरण काढलेले आहे त्या रेषेवर AT ची लांबी आहे 5.6। बाळांनो ही उदाहरणं जे आहेत तुमच्या संग्रह जो आहे सराव संच त्यामधलीच उदाहरणं आहेत। 5.6 मी माप घेणार आहे। 5.6 मला दिसत असेलच इथे। पाच 5.6 माप घेतले मी। कंपास टोक मी कुठे ठेवणार आहे? AT आहे ना 5.7, त्यामुळे मला A वर ठेवायचं आहे कंपास टोक। मार्किंग दिसत असेल तुम्हाला, इथे मार्किंग आहे बघा। या ठिकाणी आपला बिंदू T आहे। पहिला आपण मूळ त्रिकोण पूर्ण करून घेऊया। आता गुणोत्तर काय पहा, 7/5 7/5 म्हणजे AM चे भाग 7 आणि AH आहे 5 म्हणजे इथे 5 आणि इथून पुढे एकूण AM 7 म्हणजे उरले किती इथे 2 म्हणजे असं जर तुम्ही स्केल पाहिलं तर इथे तुम्हाला गुणोत्तर 5/7 दिसते। टोटल आहे 7 म्हणजे आपल्याला 7 भाग करायचे आहेत। त्यासाठी आपण काय करूया, प्रथम इथे मूळ आपण समांतर रेषेचे जे भाग करणे गुणोत्तरा विभागणे जे नियम आहेत किंवा जी आपण कृती आहे त्याप्रमाणे उदाहरण करूया। इथे 7 भाग मी करत आहे पहा। आपल्याला एकूण भाग किती करायचे त्या उदाहरणामध्ये 7 1 2 3 4 5 6 व 7 एकूण 7 भाग केले आहेत। त्यांना आपण नावं देऊया पाहिजे तर हा पहिला भाग समजूया A1, दुसरा A2, तिसरा A3 तुम्हाला दिसण्यासाठी मी ठळक करत आहे, A4, A5, A6 आणि हा A7 बरोबर। आता इथे A आणि M च्या मध्ये आपला H कुठेतरी आहे पण कुठे आपल्याला माहित नाहीये। मग प्रथम आपण काय करूया, आपण A जो आहे पहिला आणि तो शेवटचा जो पॉइंट आहे बघूया, मोजूया आपण 1 2 3 4 5 6 7 भाग झाले बरोबर। पहिला आणि हा शेवटचा आपण पॉइंट काय करणार आहोत, आपण इथे जोडणार आहोत। हे दोन आपण जोडले, ठीक आहे। आता आपल्याला ह्याला समांतर रेषा काढायची आहे, पण ती कुठे काढणार आहोत आपण समांतर रेषा? आपल्याला एकूण भाग करायचे 7, त्या ठिकाणी 5व्या भागावर आपला H पॉइंट आहे। इथे A पासून M वर 5वा भाग कुठे आहे तिथे H पॉइंट। तर आपण A5 ह्या पॉइंट मधून A5 जो पॉइंट आहे तिथून समांतर रेषा काढायची आहे की जी 5व्या भागापर्यंत 5 आणि 2 असे 2 भाग करेल। समांतर रेषा काढण्यासाठी अँगल कॉपी कन्स्ट्रक्शन आपण वापरूया। मग A7 च्या ठिकाणाहून मी अँगल कॉपी करणार आहे। पहा या ठिकाणी A7 च्या ठिकाणी मी जो मार्क केला आहे त्यालाच मला समांतर म्हणजे रेषा काढायची आहे। त्यासाठी मी हा कोन काढणार आहे। हा जो कोन आहे ह्या कोनाचा आपण माप बघूया किती आहे ते, हे एवढं माप आहे आणि बरोबर तेवढ्याच मापावर इथे मी इथे मार्किंग करणार आहे। इथे जी मार्किंग मी केली आहे तुम्हाला दिसत असेल मार्किंग, हा जो पॉइंट आहे तिथपर्यंत मी पुन्हा तुम्हाला इथे पॉइंट ठळक करते आणि इथून आता आपण एक रेषा काढूया। हा तुम्हाला इथे मी लाल मध्ये काढलेली रेषा दिसत असेल, ही रेषा जी आहे ती समांतर रेषा आली आहे आणि ही समांतर रेषा काय करत आहे, AM ला 7/5 किंवा पण हे 5 भाग पहिले आणि 2 भागात विभाजन करत आहे। म्हणजे इथे आपल्याला H पॉइंट मिळाला बघा, तिकडे H लिहिलेला आहे। आता अजून त्रिकोण आपला पूर्ण झालेला नाहीये, त्रिकोण काढण्यासाठी इथे H मिळाला, अजून E पॉइंट इथे कुठेतरी आहे या ठिकाणी। त्यासाठी पुन्हा इथे आपल्याला समांतर रेषा काढायची आहे। पुन्हा आपण अँगल कॉपी करणार आहोत, म्हणजे हा जो अँगल आहे इथे त्या अँगलला किंवा ह्या कोणाला एकरूप कोण आपण इथे H च्या ठिकाणी काढायचा आहे। पुन्हा तीच रचना मी करणार आहे। पहा या ठिकाणी इथे मी एक
पहिला चाप काढला, इथे दिसत आहे तुम्हाला. तसाच चाप मी एच पॉइंट वर ठेवून काढणार आहे. हा पहा, बिंदू बरोबर ठेवायचा आहे, एच वर ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. आता हे अंतर बघूया किती आहे ते. तेवढाच अंतरावर पुन्हा मी इथे खुणा करणार आहे आणि इथून मी आता दुसरी रेषा काढणार आहे की ती जी बरोबर या ठिकाणी काय असणार आहे, समांतर असणार आहे. आणि आपल्याला आपला नवीन त्रिकोण इथे मिळणार आहे. हा बघा, इथे नवीन त्रिकोण तुम्हाला मिळाला, जिथे ह्या पॉइंटच्या ठिकाणी तुमचा आहे बिंदू ई. अशा प्रकारे मूळ त्रिकोण आपला ए टी एम किंवा ए एम टी आणि नवीन त्रिकोण ए एच ई तयार झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत पुढचा भाग, वर्तुळाला दिलेल्या वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. स्पर्शिका काढणे ही रचना पाहणार आहोत. स्पर्शिका म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे, आपण वर्तुळ प्रकरणात शिकलेलो आहोत. वर्तुळाला त्याच्या बाह्य टोकाशी एका बिंदूत छेदणारी, फक्त एका बिंदूत छेदणारी व त्रिज्येला लंब असणारी जी रेषा असते तिला स्पर्शिका म्हणतात. स्पर्शिका ही नेहमी त्या बिंदूतून ज्या ठिकाणी ती स्पर्श करते त्या ठिकाणी काढलेल्या त्रिज्येला लंब असते. ह्या गुणधर्माचा वापर करून आपण स्पर्शिका काढणे ही रचना पाहणार आहोत. पाहूया उदाहरण. 2.9 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळावर एम हा बिंदू आहे आणि त्या बिंदूतून वर्तुळाला तुम्ही स्पर्शिका काढायची आहे. नेहमी कोणतीही आकृती काढताना रफ फिगर काढायचे. पहा, या ठिकाणी वर्तुळावरील एम हा बिंदू आहे, त्यातून स्पर्शिका काढायचे. अत्यंत सोपी रचना आहे. प्रथम वर्तुळ काढूया. वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळ 2.9 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे. एम हा बिंदू आहे, त्या बिंदूतून मला स्पर्शिका काढायची. कशी करायची रचना बघा. आताच मी अशी तुम्हाला सांगितलं की लंब असते त्रिज्येला, बरोबर. मग आपण काय करायचं, स्पर्शिका म्हणजे लंब रेषा आहे. पहा, आपण लंब रेषा कशी काढायची आपण शिकलो आहोत. वर्तुळावर कोणत्याही रेषेवर दिलेल्या बिंदूतून. त्यामुळे ती रेषा आम्ही पुढे किंवा जी त्रिज्या आहे ती पुढे वाढवली आहे. आणि वाढवल्यानंतर त्या बिंदूवर कंपास टोक ठेवून आपल्याला दिलेल्या बिंदूतून लंब काढणे. या रचनेनुसार एम मधून दोन्ही बाजूला कंस करून एक रेषाखंड निश्चित करायचा आहे. आता रेषाखंडाची 2 पॉइंट आहेत. मी लक्षात ठेवा, लाल पॉइंट म्हणजे त्या ठिकाणी कंपास टोक ठेवणार आहे. कंपास टोक ठेवून मी वर खाली छेदणारे 2 चाप काढणार. पुन्हा या बाजूला कंपास टोक ठेवून दुसरा चाप काढला आणि एकमेकांना छेदणारे 2 चाप आहेत, त्यातून मी जी रेषा काढली ती रेषा पहा तुमच्या वर्तुळाला स्पर्श करून जात आहे. तिला स्पर्शिका असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण काय केलं आहे, आपण केंद्रबिंदूचा वापर केलाय, बरोबर. ते झालं. दुसरा टाइप आहे केंद्रबिंदूचा वर्तुळ केंद्राचा वापर न करता, वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढायची. तर ही स्पर्शिका कशी काढायची. 3.5 ने वर्तुळ घ्या, वर्तुळावर एक के बिंदू घ्या आणि केंद्राचा वापर न करता के बिंदूतून स्पर्शिका काढायची. पहा, 3.5 त्रिज्या आहे आणि हा एक के बिंदू दिलाय, त्या के बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. आपल्याला अशी स्पर्शिका आपली येणार आहे. तर कशी रचना करायची. ह्या ठिकाणी या रचनेसाठी केंद्र वापरायचं नाहीये म्हणून मी केंद्र काढला नाही. पहा, तो के बिंदू काढलाय डायरेक्ट. तर इथे तुम्हाला आपण वर्तुळामध्ये वर्तुळाची स्पर्शिका छेदिका प्रमेय जे आहे ते पाहिलेलं आहे. त्या प्रमेयानुसार वर्तुळाचा जो अंतर्लिखित कोन असतो, वर्तुळाच्या जीवेशी होणारा अंतर्लिखित कोन, तो जो कोन आहे तो कोन एकरूप असतो. वर्तुळाच्या अंतर्लिखित कोन आणि जीवेने स्पर्शिकेने केलेला कोन जो आहे, 2 कोन एकरूप असतात. आणि ह्या नियमानुसार आपण ही स्पर्शिका काढणार आहोत. कशी काढणार आहोत आपण पाहूया. इथे 2-3 बिंदू स्थापायचे. एक के बिंदू आहे आणि 2 बिंदू स्थापायचे जीवा काढण्यासाठी. पहा, या ठिकाणी एक त्रिकोण तयार केलाय आणि ह्या त्रिकोणामध्ये जे आहेत, ह्या जो आहे कोन, ह्या कोनाने केलेला हा अंतर्लिखित कोन आहे. हा अंतर्लिखित कोन आणि इथे मी स्पर्शिका काढल्यावर त्या स्पर्शिका आणि ही जीवा यांचा अंतर्लिखित कोन दोन्ही समान असणार आहे. आणि त्या नियमानुसार हा जो कोन आहे
ह्या कोणाशी, इथे मी तुम्हाला दाखवत आहे, ह्या कोणाशी एकरूप कोण इकडे काढायचा आहे. एकरूप कोण काढणे ही रचना वापरायची आहे. त्यामुळे मी एक कंपासचं टोक ए वर ठेवलं आणि मी एक चाप काढला बघा. तसाच चाप मी के वर ठेवून काढणार आहे. बाहेरच्या दिशेने पहा, बाहेरच्या दिशेने काढणार आहे. आता या चापाचं माप बघणार आहे मी किती आहे ते, एक्स पासून वाय पर्यंत. आणि बरोबर काय करणार आहे मी, ते माप घेऊन एक्स डॅश, इथे मला पॉइंट मिळालाय जिवेला छेदलाय त्या ठिकाणी, तिथून मी तिथे कंपासचं टोक ठेवून बरोबर तेवढ्याच मापाचा चाप मी इथे काढला, त्या ठिकाणी पॉइंट वाय डॅश. बरोबर, म्हणजे हा जो कोण आहे अंतर्लिखित आणि इथे होणारा अंतर्लिखित कोण हा समान असतो. या नियमानुसार बरोबर एवढाच कोण आता इथे येणार आहे आणि इथे कोण होणारी ही रेषा आली पहा, दिसते तुम्हाला. म्हणजे हा कोण जो आहे त्या, हा जो कोण आहे इथला, हा अंतर्लिखित कोण जिवेने स्पर्शिकेची केलेला आणि या वरचा दोन्ही समान आहेत. हे वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपण इथे काढलेले आहेत. आता बघा या ठिकाणी एक केंद्र आहे आणि ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. अशा प्रकारे ही रचना जी आहे केंद्राचा वापर न करता करायची आहे. यामध्ये दुसराच प्रश्न एक पाहूया आपण. त्रिज्येचं वर्तुळ दिलेलं आहे 3 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर लांबीची जीवा दिलेली आहे आणि केंद्राचा वापर न करता आपल्याला इथे 2 स्पर्शिका काढायच्या आहेत. 5 सेंटीमीटर लांबी जीवा दिला, तर जीवा 2 बिंदूमध्ये छेदते ना, पण या ठिकाणी जीवा 2 बिंदूमध्ये छेदते. त्यामुळे या 2 बिंदूतून 2 स्पर्शिका होणार आहेत आणि दोन्ही ठिकाणी तशीच रचना करायची आहे. तर इथे आपण ते 2 बिंदू घेऊया. ही आपली आहे एक्स वाय, ही आहे जीवा आहे. जीवा मी काढली आधी, ठीक आहे. आणि मगाशाप्रमाणे त्रिकोण पूर्ण करूया आपण दोन्ही बिंदूंना छेदून. आता जी रचना आपण मगाशी केली 2 वेळा करायची आहे. ए बिंदूतून मी पहिला चाप काढला, तसा आधी पहिला वाय मधून काढूया आपण, तोच चाप वाय मधून काढूया. त्या चापाचा तुम्हाला ठीक आहे, आपण एक्स मधून सुद्धा काढून घेऊया. दोन्ही ठिकाणी सेम रचना करायची. आता त्या चापाचं मी माप किती आहे ते बघणार आहे. पी क्यू, ते कोणाचं माप दाखवतो तेवढ्या अंतरातलं, आणि त्यामुळे तेवढंच माप घेऊन मी पी डॅश, पी वर कंपासचं टोक ठेवून इथे क्यू डॅश काढला बघा, त्यामुळे एक स्पर्शिका आली. ठीक आहे, तोच पुन्हा पॉइंट ह्या बाजूला आता एक्स पासून आपल्याला काढायचे स्पर्शिका, त्यामुळे या ठिकाणी ठेवलं पी डबल डॅश घेऊया आपण, 2 स्पर्शिका काढत आहोत आणि तिथे कंपासचं टोक ठेवून मी ते खाली छेदलं, आला क्यू डबल डॅश आणि ही आली आपली दुसरी स्पर्शिका. अशा प्रकारे जीवेच्या 2 बिंदूमधून 2 स्पर्शिका आपण काढल्या केंद्राचा वापर न करता. पाया वर्तुळाचा केंद्र इथे आहे आणि ही वर्तुळाची त्रिज्या आहे. हे नंतर दाखवायचे, आधी तुम्ही केंद्राचा वापर करायचा नाहीये. पुढचा भाग पाहणार आपण टाइप 2. दिलेल्या वर्तुळाला, मगाशी आपण पाहिले वर्तुळावरील बिंदूतून जीवा दिली असता जीवेच्या 2 बिंदूतून आणि एका बिंदूतून स्पर्शिका काढायची. तर वर्तुळाच्या बाहेर बिंदू आहे तर स्पर्शिका कशी काढायची पाहूया. उदाहरण डायरेक्ट 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाबाहेर ए बिंदू असा घ्यायचा आहे की ओ ए अंतर, ओ म्हणजे वर्तुळाचं केंद्र, तिथून तुम्ही पट्टीच्या साह्याने बरोबर 7.5 अंतर घ्यायचं आहे आणि ए बिंदू स्थापायचा आहे. आणि ह्या बिंदूतून आता स्पर्शिका काढा आणि दोन्ही स्पर्शखंडाची लांबी मोजा, हा प्रश्न असतो. काय करायचं आहे आपल्याला बघा, या ठिकाणी अशा 2 स्पर्शिका काढायच्या. ह्या स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 त्रिज्या आहेत. पाहूया रचना आपण. 3.5 सेंटीमीटर त्रिज्या, प्रथम आपण वर्तुळ काढूया. वर्तुळापासून काय करायचं आहे, बरोबर एक किरण काढून 7.5 अंतरावर ए बिंदू स्थापायचा आहे. आता ओ वर कंपासचं टोक ठेवून ओ ए हे अंतर आपल्याला दुभागायचं आहे. ओ ए हे अंतर आहे बरोबर, दुभागायचं म्हणजे लंबदुभाजक काढायचं आहे. असे ओ वर मी कंपासचं टोक ठेवून आपलं अंतर ओ ए हे बदलायचं नाहीये आणि इथे ओ ए अंतर फिक्स असल्यामुळे आपल्याला मगाच्या रचनेप्रमाणे जसं आपण वर्तुळावर बिंदूतून स्पर्शिका काढली त्या रचनेप्रमाणे आपण अंतर रेषाखंड फिक्स केला होता, ती करायची गरज नाही कारण इथे रेषाखंड आपला फिक्स आहे. ओ वर कंपासचं टोक ठेवून मी वर खाली छेदणारे चाप काढले. ए वर कंपासचं टोक ठेवून पहिल्या चापांना छेदणारे मी दुसरे चाप काढणार आहे आणि ही मी रेषा काढली, ही झाली लंब दुभाजक. आता कंपासचं टोक ह्या एम या बिंदूवर ठेवायचं आहे. हे 2 एकरूप भाग झाले की नाही, ते एकरूप भाग म्हणजे त्रिज्या मानून, ओ एम ही त्रिज्या मानून कंपासचं टोक एम वर ठेवून एक वर्तुळ काढायचं आहे. पहा इथे जे बरोबर ओ मधून जाणार आहे. आता हे वर्तुळ मूळ वर्तुळाला, तुमचं मूळ वर्तुळ आहे हे बरोबर ना,
याला ज्या दोन बिंदूमध्ये छेदलं आहे त्या बिंदूमधून तुमच्या दोन स्पर्शिका जाणार आहेत. ते बिंदू दोन P आणि Q मध्ये छेदलेला आहे. A पासून आपण दोन किरण काढणार आहोत. जे किरण म्हणजे आपल्या दोन स्पर्शिका आहेत. समजलं तुम्हाला? आणि ह्या दोन त्रिज्या आहेत 3.3 सेंटीमीटर लांबीच्या आणि दोन्ही त्रिज्या लंब आहेत. अशा प्रकारे आज आपण समरूप त्रिकोण काढणे व वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका व वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका कशा काढायचा हे पाहिलेलं आहे. या भागात आपण इथेच थांबूया. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.